Fine. So, ברוכים הבאים. So let's start with חודש אדר, מרבים בשמחה. אה, שמחה, אה, שמח राहणे म्हणजे अ, काय आहे? שמחה म्हणजे काय? שמחה, खुश राहणे. अ, आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकारची simcha असतात. simcha म्हणजे माणसाला वाटते, अरे हसी मजाक करणे म्हणजे simcha आहे. पण simcha म्हणजे काय आहे? माणूस तृप्त आहे. तृप्त आहे तो. तृप्त आहे कशा बाबतीत? तो बोलतो, अरे मला एकदम माणसाला एवढा त्रास आहे. खास शालोम कोणाला फिजिकल प्रॉब्लेम आहेत, कोणाला दुसऱ्याचा त्रास आहे, कसला पर्नसाचा प्रॉब्लेम आहे, कोणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, कोणाला दुसरे दुसरे काय खूप गोष्टींचे प्रॉब्लेम असू शकतात. आणि प्रत्येक माणसाला कोणते कोणते कोणता पॅकेज आहे, कोणाला कोणता पॅकेज आहे, तर ऑफकोर्स आपल्याला माहीत आहे. आणि त्यावेळेला पण आपल्याबद्दल मरबिंबे सिमखा. मरबिंबे सिमखा म्हणजे काय? आत्तापर्यंत जेवढ्यात माणूस खुश आहे, तेवढं जास्त खुशी वाढवली पाहिजे ह्या दिवसामध्ये, आधारमध्ये. म्हणजे याचा अर्थ नाही का, याचा अर्थ नाही का अम, माणूस दुःखी होता आणि आता आता तो खुश राहू शकतोय. नाही, तो खुश होता आणि अजून जास्त आनंदित राहतोय. हं. तर ती, आणि प्लस अजून एक पुरीमसाठी जे आपण रेडी होतो सध्या सध्या लवकरच 2 आठवड्यामध्ये पुरीम आहे. आणि आलेफ बे आधार इंडियामध्ये चालू पण झाला, इस्रायलमध्ये अजून वेळ आहे थोडासा. तर एम, तर आधारला अजून अजून 15 दिवसामध्ये, 14 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये आपल्या ए, ए, पुरीम आहे. तर पुरीमसाठी रेडी व्हायला पाहिजे. पुरीमचा दिवस खूप मोठा आहे, त्याच्याबद्दल आपण दरवेळेला बोलतो. ए, आणि आधार महिना चालू झाला तर खुश राहायला पाहिजे, तृप्त राहायला पाहिजे. कारण सर्व आकाश बरोबर करू नये, हशेम करू नये. किती पण माणसाला त्रास असेल, कोणती गोष्टीचा त्रास असेल, तरी पण सर्व समज जर आकाश बरोखू हशेम कडू नये, तर तर कसली काळजी, काय काळजी केली पाहिजे माणसाने, बोललं पाहिजे बरुख हशेम तोदा रब्बा. माहिती आहे, मला बोलायला फार सोपं आहे, करायला फार डिफिकल्ट आहे. पण प्रत्येक माणसाने आठवण ठेवायला पाहिजे. प्रत्येक वेळेला आठवण ठेवायला पाहिजे. म्हणजे खास वेळेला जेव्हा मोठी टेस्ट येते, तेव्हा त्यांनी ती डोक्यामध्ये ते ते हे विचार आले पाहिजेत की सर्व आशयांकडून आहे, सर्व आकाश बरोबरकडून आहे. ए, परशत थ्रुमा, ज्याच्याबद्दल आपण बोलतो, ए, जे पण बेतामिकदाश ओहेल मोएद बनवासाठी, तो बेतामिकदाश टेम्पररी बेतामिकदाश होता. तो तो बनवायसाठी टेम्पररी बेतामिकदाश होता, जो मिंदबारमध्ये, डेझर्टमध्ये, वाळवंटात आपण आपल्यासोबत होता. आणि नंतर मग इस्रायलला आल्यानंतर बेथामिदेश बांधले गेला. נכון, ऑफकोर्स. पहिले तर प्लॅन होता, आकाश बरोबर हाशिम बोलत होता, सांगितलं होतं आपल्याला का जेव्हा तुम्ही इस्रायलला याल तेव्हा मी तुमच्यासाठी बेथामिदेश बांधायचा विचार करीन. पण बोलतात का आकाश बरोखूला राहवलं नाही गेला आणि बोलले, नाही, पहिले ते केलं पाहिजे. पहिले मला बेथामिदेश पाहिजे, शखांती बेतोखाम. या ते पहिले बेथामिदाश ओहेल मोएद, जिकडे अरोना ब्रीत आणि मेनोरा आणि सर्व आत्ताच बनवा, नाही नको थांबू इस्रायलमध्ये जायसाठी. ए, तर घाई झाली. आकाश बरोबर बोलले, नाही आत्ताच आत्ताच बनवा, आधीच बनवा, नंतरसाठी थांबवायचं नाही, लवकरात लवकर. ए, तर ती एक गोष्ट होती जी आकाश बरोखोला पाहिजे होती, आपल्यामध्ये राहायला, आपल्यामध्ये यायला. ऑफकोर्स आकाश बरोबर सर्वाकडे, ऑफकोर्स प्रश्नच नाही आहेत. पण तो जो शखीना, जो प्रेझेन्स ऑफ हशेम ज्या लेवलवर असतं, जेव्हा
अ, अरुणा ब्रीथ तो ए, ज्याच्या डायरेक्शनमध्ये आपण प्रत्येक नमाज करतो, कोदेशा कोदेशीच्या डायरेक्शनमध्ये. आणि तिकडे एवढी प्रेझेन्स ऑफ हशेम आहे, एवढ्या कॉन्सन्ट्रेटेड आकाश बरकूचं प्रेझेन्स आहे. तर ती गोष्ट हशेमला पाहिजे होती का प्रत्येक इस्रायल लोकांमध्ये ती लवकरात लवकर येईल. आणि त्याच्यावर दाखवतं का आकाश बरकूचं किती किती आपल्यावर प्रेम होतं, प्रेम आहे अजूनपर्यंत आहे. तेव्हा पण होतं आणि आता पण आहे. आणि प्रत्येक वेळेला आपण मिचूत करताना आपण त्याचाच उल्लेख करतो. अशर्की देशानू बेमिसुता वेसिवानू. मग आपल्या नमाजीमध्ये अशा बारबानू मिकोला आम्ही वेनाथानलानू आहे तुरत तुरत एमेत. आकाश बारखोने आपल्याला चूज केलं सगळ्या दुसऱ्या लोकांपेक्षा आणि आपल्याला तोरा दिलंय. तर हे सर्व गोष्टी दाखवतात का किती आपण डेडिकेटेड किती असलं पाहिजे आणि आकाश बारखू हशेम किती प्रेम करतो आपल्यावर. आपण फर्स्ट जेव्हा बोलायला लावून गेलं, तर मी बोलत होतो का आकाश बाळकोनी त्याचं प्रेझेन्स ओहेल मोहेद आपल्यामध्ये आणला आणि आपल्यामध्ये ठेवला. तर मग तिकडे त्याचा थ्रुमा द्यायला सगळ्यांना सांगितला. कारण सगळ्यांचा हिस्सा त्याच्यामध्ये असून दे आणि त्यांच्यामध्ये सगळ्यांच्या सुखमध्ये सर्वांच्या सुख सगळ्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळवून दे का अम, त्यांचा काहीतरी एक एक हिस्सा आहे बेथामिदेशमध्ये. तसंच प्रत्येक प्रत्येक क्षणाला पण आपण पण बघतो का का समज जर आकाश बरखू हशेमला पाहिजे, जो पण हशेमची सेवा करेल त्याला खूप पैसे येतील. तर मग काय ऑफकोर्स आकाश बरखू लिहिलंय तोरामध्ये का जो पण आकाश बरखूची सेवा करेल त्याला सर्व मिळेल. तर मग आपण बघतो का नाही कधी केव्हा केव्हा होतं का त्याला सर्व मिळत नाही, त्याला थोडीशी धडपड करायला लागते. ॲटलिस्ट त्याला दुसऱ्यावर तो दुसऱ्या माणसांवर अवलंबून असतो केव्हा केव्हा. असे माणसं आहे त्यांना सर्व मिळतं ऑफकोर्स, पण ॲट द सेम टाईम दुसऱ्या माणसांवर पण अवलंबून असतो का म्हणजे दुसऱ्या माणसांना ती ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्याला मदत करायची आणि मग त्यांना ब्लेसिंग मिळेल. तर आश्रमला पाहिजे तर तो सगळ्यांना प्रोव्हाइड करू शकतो, सगळ्यांना देऊ शकतो. जसं एक स्टोरी होती, हाफिज काईमकडे एक माणूस आला आणि त्यांना बोलला का त्याला बेत मिद्रास बांधायची होती, मोठा येशिवा बांधायचा होता हाफिज काईमला. आणि ते आले, तो मोठा श्रीमंत माणूस होता, तोरा ऑब्झर्वंट मोठा ऑफकोर्स श्रीमंत माणूस होता. आणि तो बोलला जे पण लागतंय ते मी द्यायला रेडी आहे, सर्व सर्व मी द्यायला रेडी आहे. काय लागतंय ते बोल, पूर्ण येशिवा मी बांधेन, तर काय कोणाचीच गरज नाही, पूर्ण पैसे देईन मी. हाफिज काईम बोलले हाफिज काईम बोलले नाही मी नाही मी नाही आलं, मला नाही पाहिजे तू देशील सर्व. तू अरे पण का प्रॉब्लेम काय. माहिती आहे तुम्हाला का खफेज काईम आधीपासून येशिवा त्यांना बांधायची होती, पण आधीपासून त्यांना आधीपासून बांधायची होती येशिवा. पण तर श्रीखा तर हफीज काईमला आधीपासून बांधायची होती, पण ते बोले मला टाईम नाही पैसे जमा करायला आणि जायला सगळ्यांकडे आणि मागायला, आणि म्हणून त्यांनी येशिवा नव्हते बांधत. पण आणि त्यांच्याकडे सर्व मुलं होते शिकणारे, आणि खूप मुलं आले होते लदीनला. आणि तिकडे रदीन तिकडे सगळे आले होते. आणि तिकडे सर्वाकडे स्प्रेड आउट होते त्यांना बरोबर राहायला जागा नव्हती.
खाय प्यायला बरोबर सोय नव्हती, पण सर्वांना राहायचं होतं हफेज काईमच्या जवळ. तर मग अशी स्थिती आली त्यांची का ते बोलले हां येशिवा बांधलीच पाहिजे, कारण मुलं ए, सगळ्यांकडे फिरायला लागतं, कुठे कोण राहायला लागतं, काहीच बरोबर नाही आहे. म्हणून त्यांनी येशिवा बांधायचं ठरवलं शेवटी. पण ते बोलले माझे पैसे जमायला टाईम नाही आहे. पण मग हा एक श्रीमंत माणूस आला आणि बोलला मी पूर्ण देईन पैसे. पण काफेज का बोलले नाही तू पूर्ण नाही देणार. मी नाही, तू थोडासा दे आणि जा. का? का बोलले नाही, सर्वांना हिस्सा मिळाला पाहिजे ह्या गोष्टीमध्ये आणि पूर्ण इस्रायल जमातीला तो स्खूत, तो मेरिट लागेल. नाही मिस्टर एका माणसाला नाही देऊ शकत तो मेरिट, तो तो स्खूत, तो ब्लेसिंग एका माणसाला नाही मिळू शकत. सर्वांना मिळाला पाहिजे. तर तो बोलला नाही मला द्यायचं मला पाहिजे. तो बोले ओके मग बेद दिन राफ खाई मोजेर होते तिकडे मोठे राब्बी हफीज खाईमच्या सोबत. पण तर ते बोलले आपण त्यांच्याकडे जाऊ आणि ते दिन देतील ते एक्सेप्ट करू. पण जजमेंट मला पूर्ण द्यायचं आहे ना. हफीज खाईम कशाला नाही बोलतात मला पूर्ण द्यायचं आहे. तरीसुद्धा हफीज खाईम बोलले नाही नाही नाही. आणि मग शेवटी ते राब्बीकडे गेले आणि राब्बीने दोघांचं ऐकलं. आणि शेवटी राब खाई मोजेर तसंच मी पण बघतो अशा माणसांना इकडे इस्रायलमध्ये. जेव्हा माझ्या समोर झाला असं का एक माणूस बोलला त्या राब्बीला ए, का तो तो चांगली अमाऊंट द्यायला रेडी आहे. आणि ते राब्बी ते राव होते मोठे, ते राव त्यांचा कोलेला आहे. आणि ते पण इंडियन आहेत ऑफकोर्स भाऊ असे. आणि त्यांनी एक्सेप्ट नाही केलं. ते बोलले नाही नाही, तुझी फॅमिली आहे ती फॅमिलीला पहिले बघ आणि नंतर मला दे. कारण त्यांचा खोलेल बंद होणार होता आणि काहीतरी खूप वर्ष आधी. आणि म्हणून त्यांनी मोठी अमाऊंट द्यायला रेडी होता. आणि मी बोललो हे काय कमाल आहे, राबी घेत नाही तर द्यायला रेडी आहे, तो पैसे द्यायला रेडी आहे. ते राबी बोलले नाही, पहिले तुझ्या फॅमिलीला बघायला पाहिजे, फॅमिलीची गोष्ट काढून नको देऊस, ते फॅमिलीला पहिली बघ आणि मग एक्स्ट्रा पैसे असतील तर दे. मी बोला अरे वा, चांगली गोष्ट आहे. ते एवढं असे माणसं आहेत म्हणजे बघू शकता आत्ता पण आहेत जे दुसऱ्यांचा विचार करतात. नाही नुसतं स्वतःचा विचार नाही तर स्वतःची जो खोलेलचा नाही तर शिवाचा विचार करतात, ते सर्वांचा विचार करतात. आणि शेवटी त्यांनी नाही घेतले, बोलले नाही तुझ्या फॅमिलीला बघ पहिले. आणि कोलेल बेमेत बंद झाल्यानंतर भाऊ हशेम त्यांनी पुन्हा उघडला खसदे हशेम. पण तेवढे प्रामाणिक माणसं आहेत जगामध्ये अजूनपर्यंत हफेज खाईमसारखे. तर ते गेले राफ खाईम वझीरकडे, बोलले त्यांना आणि त्यांचा दोघांचा मुद्दा त्यांनी मांडला दोघांनी. आणि शेवटी राफ खाईम वझीर बोलले का तो माणूस बोलतोय ते बरोबर, हफेज खाईम बोलतात ते ऑफकोर्स हफेज खाईम आहेत. आणि त्यांचं बरोबर आहे का, सर्वांना तो स्कूत पाहिजे, सर्वांना तो मेरिट पाहिजे. आणि म्हणून मी ते देतात बरोबर आहे एक्झॅक्टली. ते बरोबर बोलतात. पण तो माणूस पण बरोबर बोलतोय, त्याला पाहिजे, तो एवढे पैसे द्यायला रेडी आहे. तर मग त्यांनी शेवटी त्यांनी सांगितलं का दिन अशी आहे का एक बाजूची भिंत आहे, हा हे किरा मारावी का मिझराखी, एक साईडची भिंत आहे एक खालच्या साईडची, ती देईल तो. त्याचे पैसे जे लागतील ते देतील. आणि बाकीचे 4 भिंत आहेत, बाकीचे 3 भिंत आहेत बेत मिद्राशला येशिवाला, त्याचा पैसे सर्व जमातीकडून घेऊन या. अजून सिफरे तोरा तो देऊ शकतो, हेखाल तो बांधू शकतो, आणि जे पण त्या आजूबाजूची जे पण गोष्टी आहेत ते. पण बाकीच्या गोष्टी सर्व जमातीकडून आहेत. म्हणजे 25% जे आहेत ते त्याने दिले पाहिजेत आणि बाकीचे 75% ते सर्व पूर्ण जमात दिली पाहिजे, सर्व इस्रायल माणसाने दिलं पाहिजे. आणि तसंच त्यांनी दिन केली, तशी जजमेंट पास केली आणि मग तसंच केलं.
फक्त इकडून बघू शकतो आपण का जो स्कूत आहे, तो मेरिट आहे, तो किती इम्पॉर्टंट आहे. आणि खूप स्टोरीज आहेत, प्रश्नच नाहीत. पण आपल्याला मिशनातमध्ये गेलं पाहिजे. कारण नाही का, केव्हा केव्हा डोनेशन देऊन डोनेशन देऊन त्याला वाटतं का तो सांभाळते कोणा दुसऱ्याला. पण नाही, त्याचा केव्हा केव्हा बहुतेक असतं का ते डोनेशन देऊन तो स्वतःला ए, तो जिवंत राहतोय तो. कारण तो माणूस ज्याला तो डोनेशन देतोय, एक मोठा राब्बी असेल, त्या डोनेशन देतोय, तर त्याच्यामुळे, त्याच्या स्कूतने, त्याच्या लिंबू तोडामुळे तो जिवंत राहतोय. एक स्टोरी सांगितली ती मला वाटते एक वेळा, का एक राबी होता आणि तो त्याच्या हातान त्याच्या जावईला तो बोलला, तो देईल पैसे, त्यांनी बसून शिकला पाहिजे. तर खूप वर्ष तो जावई शिकला आणि शेवटी त्याला अपॉर्च्युनिटी आली का कोणत्या तरी एका येशिवामध्ये मशगियाक बनायला. मशगियाक कशरूत नाही, मशगियाक मुलांवर मशगियाक अशगियाक, त्यांची काळजी घेणे, त्यांना बघणे, त्यांना काय प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करणे आणि सर्व त्यांच्यावर त्यांची. तर तो जॉब त्याला मिळाला. खूप चांगली येशिवामध्ये, कारण खूप तो विद्वान होता, तो खूप शिकलेला होता, तलमीद खाखाम होता. तर तो बोलला त्याच्या सासऱ्याला का मी किती वेळ तुझ्यावर डिपेंड राहू आणि कशाला उगाचच तू त्रास करतो मला द्यायला. मी जातो तिकडे मशगियाक बनतो आणि मी शिकीन, ऑफकोर्स पूर्ण दिवस शिकायला मिळेल त्याला आणि पगार पण मिळेल आणि सर्व ठीक होईल. तो त्याचा सासरा बोलला, नाही नाही, तू नको जाऊस, तू इकडेच राहा. मी किती पैसे तेवढं पाहिजे तेवढं मी देईन तुला, पण तू इकडेच राहा. तो ते नाही, पण कशाला तू सांभाळतो मला, किती सांभाळशील, किती वर्ष तू माझी काळजी घेशील. जावई बोलतोय. अं, जावई बोलतोय सासऱ्याला का नको, मला माझी एवढी काळजी नको घेऊ, कमाल आहे बघितलं. आणि तर नंतर तर सासरा बोला, नाही नाही, तू इकडेच राहा आणि शिक. पण शेवटी तो बोला, नाही, जायला पाहिजे, त्यांनी घेतलं पाहिजे. तो बोला, किती वर्ष तू मला सांभाळशील. तर सासरा बोला का तुला काय माहीत कोण कोणाला सांभाळतोय, मी तुला सांभाळतोय का तू मला सांभाळतोस. आणि शेवटी तो बोलला, त्यांनी ठरवलं, त्याला जॉब मिळाला, त्याला काम मिळालं म्हणून तो निघाला सर्व फॅमिलीसोबत. आणि तो गावातून बाहेर गेला, शहरातून त्या बाहेर गेला. आणि त्याचा सासरा अ, त्याच्या घरी होता, तो त्या वेळेला वारला. लगेच लगेच समजलं, लगेच सगळे सांगितलं, अरे तू बाहेर निघालाच आणि तो त्या सासरा वारला. तो लगेच आला आणि मग त्याला कळलं का तो काय बोलला, का कोण कोणाला सांभाळतोय, मी तुला सांभाळतोय का तू मला सांभाळतोयस. तर ते लक्ष दिलं पाहिजे माणसांनी. जेव्हा आपण डोनेशन देतात, तर त्यांना वाटलं नाही पाहिजे का अ, मी करतोय, मी पैसे देतोय, माझ्यामुळे ते आहे. पण उलट वाटलं पाहिजे का ती ती देणगी तो देतोय, ती देणगी किती मोठी देणगी आहे. आणि ती देणगीमुळे मे बी तो स्वतः जिवंत राहतोय, आपल्याला माहीत. खूप स्टोरीज आहेत असे. आपल्या चान्स मिळत अजून एक दोन स्टोरीज पण बोलू शकतो. पण आपण जाऊया आपल्या मिशनातवर. मिशनातमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये जाऊत. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण 5वा मिशना केला होता लास्ट टाईम. मे बी आपण अजून मग 6 मिशनामध्ये जाऊया. राव शिमूनचा पण शिवर आहे, तर मग आपल्या टाईमावर थोडासा संपवला पाहिजे मे बी. तर आपण नुसतं वाचूया आणि मग 6व्या मिशन्यावर जाऊया. em, तर בית שמאי אומרים, אין מסלקין את התריסין ביום טוב. בית הלל מתירין אף להגזיר. בית שמאי אומרים, אין נוטלין את האלי לקצב עליו בשר. בית הלל מתירין. בית שמאי אומרים, אין נותנין את האור לפני בית הדריסה,
ולא יגביהנו, אלא אם כן יש עמו בשר. ובית הלל מתירין. בית שמאי אומרין, אין מוציאין לא את הקטן ולא את הלולב ולא את הספר תורה, ספר התורה, לרשות הרבים. ובית हलेल मतिरीन. तर आपण थोडासा पाठ केला होता याच्यामधले, मला लास्ट पाठ पण नव्हता केला, आपण मे बी कम्प्लीट करू तो पाठ. तर ह्या मिशनामध्ये आपण बघतो ए डिफरन्स ऑफ ओपिनियन्स, डिफरन्स ऑफ ओपिनियन बिटवीन बेथ हिलेल अँड बेथ शमाय. तर पूर्ण चॅप्टरच तसं आहे आपला, का ज्याच्यामध्ये डिस्कशन होतं आहे का बेथ हिलेल बोलतो आहे एक आणि बेथ शमाय दुसरं बोलतो आहे, आणि त्याचे रिझन्स आहेत, प्रत्येकाचे रिझन्स आहेत, प्रत्येकाला माहीत आहे तो काय बोलतो आहे, नाही काय काय वाटते मला ते म्हणून तो बोलतो आहे. तर प्रत्येकाला माहीत आहे तो काय बोलतो आहे, आणि काय डिसिजन, काय कसं कसं केलं पाहिजे यम तोवला, आणि कसं काय अलाउड आहे काय नाही अलाउड आहे. तर आपण लास्ट टाइम बोललो होतो का डिफरन्स ऑफ ओपिनियन, डिफरन्स ऑफ ओपिनियन ते केव्हा आपण शिकतो का माणसाने सांभाळ पाहिजे, का दुसऱ्याचे ओपिनियन त्याच्यासारखे नसतील तर ते ॲक्सेप्ट केले पाहिजेत आणि पुढे सरकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. कारण बेथ शमा आणि बेथ हिलेलचे ओपिनियन्स एवढे इम्पॉर्टंट होते का मिशनामध्ये आपण बघतो, पूर्ण चॅप्टरमध्ये आपण बघतो का दोघांना मेन्शन केलं आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, ह्याचं पण ओपिनियन बरोबर आहे, ह्याचं पण ओपिनियन बरोबर आहे. समज जर एक बरोबर असता आणि दुसरा चुकीचा असता तर त्या मिशनामध्ये लिहायची गरज काय. किंवा बघतो का त्यांचे दोघांचे ओपिनियन्स एवढे इम्पॉर्टंट आहेत, तरीसुद्धा एक बोलतोय बरं असं केलं पाहिजे, दुसरा बोलतो नाही केलं पाहिजे, तरीसुद्धा दोघांचं ओपिनियन लिहिलं आहे. म्हणजे एखाद्याच बायकोला पाहिजे पाहिजे का त्यांचे ओपिनियन्स इम्पॉर्टंट आहेत, त्यांना दोघांना इम्पॉर्टन्स लिहिलं पाहिजे. म्हणून समज जर कोण काय बोलतंय तर त्याला गप्प नाही केलं पाहिजे, त्याला बोल पण मी ॲग्री नाही होत त्या गोष्टीसोबत, आणि पुढे सरकलं पाहिजे, नाही का ए, त्याला गप्प केलं पाहिजे. नॉर्मली कुठे कुठे असे असतात माणसं, आणि ते समोरच्याला गप करून टाकतात. नॉर्मली लहान मुलांना पण तो काय बोलला, अरे असं नाही आहे, असंच आहे, आणि मग त्याला जो जो त्याच्या हातामध्ये ताकद आहे, ताकद इन द सेन्स घरी तो बॉस आहे, नाहीतर नाहीतर त्याच्या हातामध्ये ताकद आहे दुसऱ्या लोकांमध्ये, तो मग समोरच्या उलट सुलट बोलतो आणि त्याला गप्प करतो. तर मग मग तसं नाही झालं पाहिजे. प्रत्येक माणसाने स्वतःचा मुद्दा ठेवला पाहिजे आणि दुसऱ्याचं पण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, पण बोललं पाहिजे का नाही मी या गोष्टीला ॲग्री नाही होत, मी नाही बोलत काय माझ्याप्रमाणे मला वाटते काय बरोबर नाही आहे, चांगल्या रीतीने. आणि समोरच्याला गप नाही केलं पाहिजे, कारण नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेला तो बोलणार नाही. हा मोर्देखाय अधेरेत ते एक छान हे बोलतात का ते मोठे राबे, ते मोठे ए, मोठे राबे तर ते बोलतात का ए, समज प्रत्येक माणसाने त्याच्या बायकोला रिस्पेक्ट दिलं पाहिजे, आणि ती काय बोलते ते ऐकलं पाहिजे, आणि तिला तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याला सुधारायला. डिफिकल्ट थिंग आहे, मी नाही बोलत सर्वांना जमेल करायला, पण असे ते बोलतात. ऑफकोर्स आपल्या तोराप्रमाणेच तोराचा पर्स्पेक्टिव्ह येतो, नाही काय त्यांचा विचार आहे, ते त्यांचा तोरा, त्यांच्यासाठी पूर्ण तोरा त्यांना माहीत आहे, आणि ते पूर्ण शिकलेले आहेत काइंड ऑफ. तर मग ऑफकोर्स तोराचा पर्स्पेक्टिव्ह बोलतात, आणि तोरामध्ये पण आपण बघतो का अब्राहमाला आकाश बरोबर बोलले का साराच ऐक. तर इकडे तर मोर्देखाय बोलतात का माणसानी समज जर त्याची बायको त्याला उलट बोलते का हे बरोबर नाही, तू हे बरोबर नाही केलंस, तर तिला एक हिऱ्याची अंगठी घेऊन दे आता, कारण तिनं तुला सुधरवलं. तिने तुला सुधरायला, तू वाईट गोष्ट करतोयस, तू चुकीच्या लाईनीला चाललायस, चुकीची गोष्ट करतोय, तर तिने सुधरवलं तुला, तर तिला गिफ्ट दे, म्हणजे ती नेक्स्ट टाईम अजून तुला सुधरेल आणि तू तू बरोबर लाईनीवर येशील.
ऑफकोर्स, पण स्लोमो मेलेक काय बोलतो आपल्याला? दरकोशे आदाम यशार बेना. प्रत्येक माणसाला वाटतं तोच बरोबर आहे. तर प्रत्येक माणसाला वाटतं तो बरोबर आहे. तर म्हणून, आणि तो चुकीचा असेल तर त्याला केव्हा कळेल तो चुकीचा आहे? समज जर तो त्याच्यामध्ये थोडासा नम्र नम्र आहे, समज जर थोडासा नम्र आहे, त्याच्यामध्ये थोडासा त्याचा कवोद, त्याचा मान त्यांनी बाजूला ठेवला, आणि मग त्याला कळेल का समोरचा बोलतो ते मे बी बरोबर आहे. त्यांनी विचार करायला त्याला ताकद येईल ती. पण समोरचा नम्र नसेल, अजिबात त्याच्यामध्ये हे नसेल, आणि त्याचा काय होतं त्याला मान, आणि मला उलट कोण बोलू कसा शकतोय, आणि ही बायको माझी कशी उलट बोलू शकते, नाही तर मुलं माझी उलट कसे बोलू शकतात, ते समजा त्यांनी तो बोलायला लागला, तर मग तो केव्हा सुधरेल? ह्या जगामध्ये सुधरेल? तर तोच तर काम आहे आपल्या ह्या जगामध्ये सुधारायला. तर एनिवे, तर इकडे वळतो आपण आणि शिकतो का दोघांचे ओपिनियन्स आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत. ते आकाश बाळकूची पण खाशी होते म्हणून मिशनातमध्ये लिहिलेत. तर आपण लास्ट टाइम बघितलं होतं त्रिसीमबद्दल, का ते दुकान आहे ते योमतोवला त्यांचे उघडे ठेवतात, दुकान दुकान काइंड ऑफ त्यांचे टपरी, जशी बोला टपरी, राईट. ते उघडे ठेवतात, म्हणजे माणसं येऊन घेऊन जातात, पण ते पैसे नाही देऊ शकत, ऑफकोर्स नाही देऊ शकत योमतोवला. पण माणसांना गरज आहे ते घेऊन जाऊ शकतात, आणि नंतर ते पैसे देऊन देतील. ए, नंतर पुढची गोष्ट होती एक, ए, इकडे तुम्ही बघू शकाल, मे बी आपण फोटोमध्ये बघू शकाल. ए, ती गोष्ट ज्याला बोलतात एली, आईनी एली बोलतात त्याला. ए, ती गोष्ट आहे जी ए, एक लकडी होती, त्याच्यावर ते लोक ज्याच्यानी ग्रेन्स आहेत, जे गहू आहेत, नाहीतर ए, दुसरे कडधान्य आहेत, ते कडधान्य नाही, गहू आणि सगळे प्रकारचे आहेत, त्याचा शेल्फ काढायला, त्याचा वरचा कवर काढायसाठी त्याला फटके देतात, आणि मग ते निघतं. तर त्याच्यावर त्यांना पाहिजे त्याच्यावर मटण कापायला. ते मोठा लकडीचा तुकडा असतो, आणि खूप महागायचा असतो त्यांना. त्यांना तिचं खूप सांभाळतात. अ, तर मग त्याचा वापर करायला अलाउड आहे का नाही, तो प्रश्न होता. तर इथं बघतो का बेतशमाय बोलतात का नाही घ्यायचा, नाही वापरू शकत योमतोबला, कारण ती मोठा आहे, तो साईज जास्त आहे. बट तिला बोलतात नाही वापरू शकतो, कारण का त्याचा वापर करतोय कशासाठी, त्याच्यावर तो मटण कापायला वापरू शकतोय स्टफ. ते बघूया फोटो कुठे गेला, सी द फोटो, मोमेंट बघूया इकडे आहे का. हम्म, तर दिसत नाही मला, anyway, हा इकडे राईट, इकडे नथनी एली. ए, तुम्ही फोटो दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कशाबद्दल बोलतोय आपण. तर ते बोलतात हे, त्याच्याबद्दल आपण बोललो तर लास्ट टाइम, जस्ट रिव्हिजन, आणि मग पुढे जाऊया. हिअर, तर तो असा लकडीचा मोठा एका हाताने धरून त्याच्यावर मटण कापू शकतो, चॉप करू शकतो, आणि ते त्याचा वापर करणे बेच्चा माया बोलतात नाही अलाउड आहे, आणि बेथेले बोलतात ते अलाउड आहे. अम, मग दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, का त्याच्यामध्ये आपण बघितलं मिशनामध्ये, का समज जर स्किन आहे, समज जर त्यांनी शेकिता केला, ती स्किन आहे ती खाली ठेवतात, त्याच्यावर माणसं जाऊ शकतात. पण बेतशमाय बोलतात ते अलाउड नाही आहे, कारण त्याला बोलतं टॅनिंग आहे. त्याचा टॅनिंग म्हणजे त्या त्या चमडीचा ते लोक त्याचा वापर करतात,
वापर करण्यासाठी त्याला प्रिपेअर करतात. मग त्याचा ते स्किनचा मोठी काय काय बनू शकतील पुढे जाता. आणि समजा बाजूला ठेवला तर खराब होऊन जाईल. आणि म्हणून ते समोर टाकतात ज्याच्या माणसं चालू शकते आणि मग तो नीट होईल. तर en notnim את האור לפני בית הדריסה ולא יגביהנו אלא אם כן יש עמו בשר. तर बेत शामा बोलतात का ते त्याच्या संगात समज जर मटणाचा तुकडा असेल तर तो अलाउड आहे, नसेल तर नाही अलाउड. पण बेत हिलेर बोलतात नाही. का नाही? ते अलाउड आहे करायला. कारण मग त्यात समज जर ते नाही केलं तर माणूस बोलेल एवढा मोठा माझा लॉस कसा करून घेऊ मी, आणि म्हणून तो शकीतच नाही करणार योम तोफला. आणि तो बोल जे आहे ते खा. शकीता करायची गरज नाही, कारण मला एवढा मोठा लॉस होईल. किती महाग आहे तो चमडा विकायला, किती महाग आहे. आणि समज तो तसा नाही करणार तो त्याचा एवढा मोठा लॉस होईल. म्हणून बेत हिलेल अलाव करतात. नेक्स्ट थिंग इज, आपण बघतो एक इंटरेस्टिंग थिंग रिगार्डिंग कॅरिंग ऑन शबात. शबात आणि योमतोफबद्दल कॅरिंग ऑन योमतोफ बेचामा बोलतात का छोट्या मुलाला बाहेर नाही उचलून घेऊन जाऊ शकत, नाही त्या लुला सेफिर तोरा यशोतोरा मध्ये नाही घेऊन जाऊ शकत. कारण नुसतं खायच्या गोष्टींना अलाउड आहे म्हणून नाही जाऊ शकत. बेतीला बोलतात नाही, מתוך שהותרה לצורך אכילה, הותרה לה משלא לצורך אכיला. हा रूल आहे. काय समज अलाव केलं आपल्याला आपल्याला खखामींनी समज अलाव केलं अखिलासाठी. समज जर जेवण बाहेर घेऊन जायला अलाव केलं तर मग बाकीच्या गोष्टी पण अलाव केले. दॅट्स त्यांचा रूलप्रमाणे. पण बेतशामा बोलतात नाही नाही नाही, अलाव केलं अलाव केलं म्हणजे पूर्ण सर्वच अलाव केलं. बेतशामा बोलतात नाही, नुसतं एकच गोष्ट अलाव केले, सर्वांसाठी अलाउड नाही आहे. तो रूल आहे. मग बेतशामा त्या रूलप्रमाणे पूर्ण टाईम जातात का जे अलाव केले तेच अलाव केले, बाकी सर्व अलाव नाही केले. पण बेतीले बोलतात नाही, समज एक गोष्ट अलाव केले तर बाकीच्या गोष्टी पण त्याच्यासोबत अलाव केलेत. म्हणून आपण बेथिल्याप्रमाणे जातो. आणि इकडे तुम्ही बघू शकता, ही स्लाईड आहे छान. दाफा खाईमच्या वेबसाईटमधून छान स्लाईड आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते एक्सप्लेन करतात तिकडे कॅरिंग ऑन योमतोफ. आणि कॅरिंग ऑफ योमतोफ अलाव केलं आपल्याला, पण ऑफकोर्स मुकचे नाही केले. मुकचे गोष्टी अलाउड नाही आहे. नॉन मुकचे गोष्टीबद्दल आपण बोलतोय का ते अलाउड आहेत कॅरी करायला. ते बेतशामा बोलतात नाही, सगळ्या गोष्टी अलाव नाही केलेत, मग नुसते हेच गोष्टी अलाव केलेत नाही. एकच जे खायच्या गोष्टीच अलाउड आहेत इकडून तिकडून घेऊन जायला, पण ते ओने घेऊन तोफसाठी पण सर्व गोष्टी अलाव नाही केल्यात. बेतीले बोलतात नाही, एक वेळ अलाव केलेत म्हणून सर्व अलाव केलंय. बुक घेऊन जाऊ शकतो बाहेर, लुला माळून घेऊन जाऊ शकतो बाहेर, रिशुतर रब्बीमध्ये. आणि शब्बात असेल तर ऑफकोर्स नाही, शब्बातला अलाउड नाही आहे, पण योम तोफला अलाउड आहे. दॅट्स द 5th मिशना. आपण 6th मिशना चालू करूया. त्याचा शेम बघूया आपल्याला किती जमते करायला. सध्या आपण एक चांगली स्टोरी पण बोलायची होती. राफ शिमोनचा पण शिवरे लवकरच. तर आपण विल स्टार्ट विथ द 6th मिशना आणि नंतर आपण पुढच्या वेळेला मे बी कंटिन्यू करूया. लेट्स स्टार्ट द 6th मिशना. मला शेअर करतो तुमच्यासोबत. हिअर इट इज. तर 6th मिशनामध्ये पण आपण बघतो का या चॅप्टरमध्ये तसंच आहे पूर्ण. त्याच्याबद्दलच बात चाललंय, त्याच्याबद्दल आपण बोलतोय का हे बेत शमाय आणि बेत हिलेल त्यांचे मखलोक आहेत, त्यांचा डिफरन्स ऑफ ओपिनियन. भांडण नाही बोलू शकत. डिफरन्स ऑफ ओपिनियन, त्यांचे विचार वेगळे, त्यांचे त्यांचा लाईन वेगळी आहे. पण एवढं असताना पण आपण बघतो एवढे डिफरन्सेस आहेत, एवढे हे आहेत त्यांच्यामध्ये वेगळे विचार आहेत, पण त्यांच्यामध्ये असं केव्हाच नव्हतं का बोलायचं नाही जे पण बेत शमायचे माणसं आहेत ते बेत हिलेलच्या च्या लोकांच्या मुलींसंग लग्न नाही करणार, असं केव्हाच नव्हतं. सर्व नॉर्मल होतं.
नुसतं त्यांचे विचार करण्याची वेगळी पद्धत होती आणि त्यांचे हलाखा ड्रॉक ते बोलतात हलाखा जे पाळ पाळण्यासाठी आहेत ते वेगळे ओपिनियन आहेत. त्याचा अर्थ नाही का ते दुश्मन झाले एकाचे एक दुसऱ्यांचे. जसं इथे खूप खूप ठिकाणी असं असतं का भांडण असेल कोणाचं, काय झालं नाही, पैशावरून नॉर्मली नॉर्मली पैशावरून जास्त भांडण होतात. नॉर्मली पैशावरूनच खूप भांडण होतात. ज्यांच्याकडे जास्त पैसे असतील त्यांचे भांडण जास्त असतात. आपल्याला माहिती आहे ते बोलायची गरज नाही. बहुतेक करून समज जर आई वडील समज जर हुशार असतील तर ते लिहून ठेवतील कोणाला काय जाईल. हे प्रत्येक शेकेलचा पण विचार करतील. समज त्यांच्याकडे पैसे असतील तर दागिने असतील तर काय असतील तर विचार करतील आणि लिहून ठेवतील. हे याला जाऊ दे, हे त्याला जाऊ दे. म्हणजे भांडणाचा प्रश्न नाही, सगळं क्लिअर असेल. 120 नंतर नाही बोलत. बोलत ते पण सेगुला आहे. सेगुलाले आरुखुत यमीन पण बोलतात का माणूस जेव्हा तो डिसाईड करतो, जेव्हा तो चाव म्हणजे त्याचा त्याचे विल लिहितो, तर बोलतात त्याचं सेगुला आले अरिखुत यमीम. अजून सेगुला आले अरिखुत यमीम काय आधीच घेतात. ज्यांच्याकडे पैसे आहेत, पैसे जमा केलेले असतील तर ते कबर घेऊन ठेवतात. आणि ते पण अरिखुत यमीम त्याच्याने लॉंग लाईफसाठी दॅट्स अ ब्लेसिंग. कारण तो माणूस दरवेळेला भीतीमध्ये राहतो. भीती इन द सेन्स ऑमध्ये राहतो. त्याला परमेश्वराची भीती असते. का रे अ, कुठे तो जाणार आहे 120 नंतर ते समोर आहे त्याने ते विकत घेतले आणि ते रेडी आहे. तर त्या भीतीने त्या त्या भीती नाही पण ती ती गोष्ट त्याच्या मनामध्ये आहे, ते विचार आहेत त्याचा आणि त्याच्याने तो पाप नाही करणार मग. तो दरवेळेला आकाश बाजू हशेमच्या डोकं खाली करून राहील आणि तो विचार करेल जे जे पण तो करतोय तो बरोबर करतोय आणि चूक नाही करणार जास्त. कारण त्याला माहिती आहे तो कुठे चाललंय. म्हणून अलिखुत यामीम साठी कोणाला जास्त लाँग लाईफसाठी ब्लेसिंग पाहिजे, तर तिने लिहून ठेवली पाहिजे विल. आणि पुढे जाता मुलांचा पण मग मुलं पण मुलांमध्ये पण प्रॉब्लेम नाही क्रिएट होणार. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जी प्रॉब्लेम क्रिएट होते आपण बघतो. छोट्याशा गोष्टींमध्ये जरी पण त्यांच्याकडे खूप पैसे नसतील तरी पण दागिने-बिगिने असतील बापदादाचे, ते कुठे जाणार? ते पण लिहून ठेवलेलं चांगलं असतं. म्हणजे बरुख हशेम त्यांच्यामध्ये मुलांमध्ये शालोम आणि सर्व सुरळीत असेल. नाही बोलत का जिवंत असताना सर्व देऊन टाका मग मुलं कोण विचारणार नाही. खास शालोम. नाही मुलं विचारतात फाईन. पण लिहून ठेवलं पाहिजे सगळं बेसुधार एकदम क्लिअर पाहिजे. एनिवे तर आपण सिक्स्थ मिशन वाचूया. नेक्स्ट टाइम आपण कंटिन्यू करूया. एम, पण लेट्स सी आपण वाचूया आणि मग एक टाइम चान्स मिळेल तर स्टोरीसाठी ती पण बघूया. तर बेत शमाय ओमरीन एन मोलिखीन אין מוליכין חלה ומתנות לכהן ביום טוב, בין שהורמו מאמש, בין שהורמו מהיום, ובית הלל מתירין. אמרו בית שמאי לבית הלל, גזל השווה, חלה ומתנות לכהן, חלה ומתנות, מתנה לכהן ותרומה מתנות לכהן, מתנה לכהן. כשם שאין מוליכין את התרומה, כך לא יוליכו את המתנות. אמרו להם בית הלל, לא, אם אמרתם בתרומה שאינו זכאי בהרמתה, תאמרו במתנות שהוא זכאי בהרמתן. तर इकडे बेत शमा आणि बेत हिलेल तर डिस्कशन आहे कशाबद्दल? थ्रुमोत आणि मतानोत ले कोहेन. आपण बघतो का प्रत्येक कोहेनला आपल्याला माहिती आहे का खाला काढल्यानंतर जसं आपण त्याच्यामध्ये हाफशात खाला करतो तसं समज जर माणसाने शेहिता केला तर त्याचा पण
ते कोणते कोणते गोष्टी आहेत त्या जनावराचे, त्या ते ॲनिमलचे, जे कोहेनला दिले पाहिजेत. तो नाही खाऊ शकत, त्यांनी कोहेनला दिले पाहिजेत. आणि त्याच्याबद्दल आपलं डिस्कशन इकडे आहे, का तो शब्बातला देऊ योम तोवला देऊ शकतो का नाही? त्याच्याबद्दल ते डिफरन्स ऑफ ओपिनियन्स आहे दोघांचे. का शब्बात योम तोवला ते द्यायला अलाउड आहेत का नाही? आणि मग मतानोत, त्याबद्दल मतानोत लोक आहे, कोणती मतानोत आहेत जे आपण दिले पाहिजे, तर ते बाजूला काढून देऊ शकतो का नाही? आधीचे काढले आधी असतील आपल्याकडे आणि ते काढले असतील तर योमतोवला मी जाऊन देऊ शकतो काय कोहेनला? तो प्रश्न इकडे. ते आपण मे बी बेजात असे नेक्स्ट टाइम कंटिन्यू करू, कारण आपल्याला थ्रुमो ते याच्यामध्ये एक छान स्टोरी आहे पाराशा थ्रुमाबद्दल. ते थोडासा आपण शेअर करायचे तुमच्यासोबत बेजात असे. पाराशा पाराशा थ्रुमामध्ये आपण बघतो माणसांना देणगी द्यायची बद्दल लिहिले आहे, का माणसं देणगी देतात, प्रत्येक माणसाने दिलं पाहिजे. अम, आणि जसं आपण बघतो का माणूस जेव्हा देतो, मे बी त्याच्यामुळे तो जिवंत राहतो. असे खूप घटना घडल्या, असे खूप स्टोरीज होते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ए, त्याच्यामध्ये त्या गोष्टींमुळे तो त्या माणसाची लाईफ वाचली. तशी एक स्टोरी आहे छान. एक छान स्टोरी ऐकली मी रव्या इत्साकारी एप्स्टीनकडून. का एक माणूस होता आणि तो त्याला तानीत एस्तेर मध्ये त्याला तो काम करायचा. ऑफकोर्स इकडे काम करतात इस्रायलमध्ये, नॉर्मल काम असतं. आणि आपल्याला माहिती आहे का, जोपर्यंत मिगिलात एस्तेर वाचत नाही तोपर्यंत खायला पण अलाउड नाही आहे. खायला पाहिजे. खायला पाहिजे म्हणजे कोणाकोणाला नाही राहू जात. आणि ते हलाखत तुम्ही बघाल, उरील मे बी काही हलाखत करतो तुमच्यासोबत. रब शिमोन आलेत. सलाम अलेखम. आणि बिरशूत रब शिमोन. थोड्या वेळात संपवतोय, फ्यू मिनिट्स मोर. तर तर त्याचा प्रश्न होता का तो काम करतो आणि तो राहतो बने बराकला, आणि तो तेल अवीवमध्ये कुठे काम करत होता. आणि त्याला फार डिफिकल्टी होती का त्याला बस बदलून जायला पाहिजे, आणि जोपर्यंत तो घरी पोचेल तोपर्यंत अ, तो कामावरून सनसेट नंतर बाहेर निघतो. आणि मग घरी पोचेपर्यंत, मग घरी जाऊन त्याला 2 बसेस बदलून घरी जायला लागतं. प्लस त्याला 2 बसेस बदलून घरी जायला लागतं. त्याला फार डिफिकल्टी होते, खूप त्रास होतो त्याला. आणि त्याला फार डिफिकल्ट होतं का तो कसं काय राहू शकेल एवढा वेळ आणि उपवासामध्ये. आणि घरी जाऊन मग परत त्याला मिनियान शोधायला पाहिजे ज्या टायमाला त्याला मिगीला तेच वाचतील. आणि फार डिफिकल्ट आहे. म्हणून ते राबला विचारलं का मी काय करू शकतो मी, सनसेट नंतर मला खायला अलाउड आहे का? आणि त्यांनी विचारलं तर राब बोलले त्याला, काय काम कर, एक छोटासा वेफर वगैरे काहीतरी घे. वेफर वगैरे हे काहीतरी, आणि तुझ्याकडे ठेव. आणि जेव्हा जेव्हा सनसेट झाल्यानंतर तू रस्त्यामध्ये असशील, एक बस बदलशील, 2 बस, आणि तुला फार एक्झॉस्ट होशील कम्प्लिटली, तर मग ते थोडासा खा आणि थोडासा तुला तो आधार मिळेल थोडा, एवढा ट्रॅव्हलिंगमध्ये आणि खूप वेळेमध्ये, तर काहीतरी आधार मिळेल. एनिवे, तर मी बोल हलाखामध्ये काय करायचं प्रत्येकाने विचारलं पाहिजे, आणि राव संगत कन्सल्ट केलं पाहिजे. मी बोलत काय करायचं. पण त्याला रावनी सांगितलं त्याला अलाउड आहे, कारण त्याला फार डिफिकल्ट होईल नंतर, आणि त्याला फार त्याच्यासाठी इझी नव्हतं ते उपास धरून सर्व करायला. एम, तर तर त्यांनी तसंच केलं. त्यांनी एक छोटासा वेफरचा पॅकेट घेतला आणि त्यासोबत ठेवला. आणि जेव्हा तो बोलला, आणि मग
संध्याकाळ झाली, सनसेट जाऊन गेला आणि तो निघाला कामावरून. आणि तो चालला होता तेवढ्यात एक माणूस आला, गरीब माणूस, फार गरीब माणूस होता. आणि तो त्याला बोलला, "अरे, मला काहीतरी, मी 2 दिवस काही खाल्लं नाही, मला काहीतरी दे खायला." तो बोलला, मी देऊ शकतो, पण हे पैसे घे, मी पैसे देतो." तो बोलतो, "अरे नाही, मला तेवढा पण ताकद नाही पैसे घेऊन, एवढी पण ताकद नाही, पैसे घेऊन मी जाऊन दुकानात काहीतरी घेऊ शकीन. मी 2 दिवस काही खाल्लं नाही, मला पूर्ण एक्झॉस्ट झालोय मी, मला काय बरोबर दिसत पण नाही बरोबर आता, मला त्रास होते खूप, काहीतरी दे मला आत्ता." तर तो बोलला, "अरे." तर त्यांनी बघितलं त्याच्या बॅगमध्ये, त्याच्या बॅगमध्ये वरच तर चिप्सचा पॅकेट होता. तर तो बोलला, "मला चिप्सचा पॅकेट दे, मला आत्ता खायला दे, मला आत्ता पाहिजे खायला, काहीतरी दे मला." तर हा बोलला, "पण मी उपवासासाठी, मला उपवासासाठी ही गोष्ट आहे, उपवासासाठी ठेवलंय मी सर्व इकडे." एम, तर अ, तर तो बोलला, पण काय, मला काय, मला पाहिजे आत्ताच आत्ता, आत्ताच जे खायला पाहिजे मला." आणि येते, तो बोला, "आता ही बरोबर गोष्ट आहे याला खायला देणे." त्या गामजू, इश गामजू त्याची आठवण आली स्टोरी. तो बोलला, "लवकर लवकर दिलं पाहिजे खायला." आणि लगेच त्यांनी चिप्सचा पॅकेट दिला आणि त्याला दिला खायला. तो बोलला, "मी रस्त्यात घेईन नंतर, पुढे आता मी उतरीन तेव्हा तिकडे दुकान असेल तिकडे घेईन मी." त्यांनी लगेच त्याला दिला खायला, त्यांनी त्या गरीब माणसाने लगेच खाल्लं तिकडे. आणि हा आपला नॉर्मल एक बस बदलली आणि त्या टाईम होता दुसऱ्या बससाठी, तर तो दुकानात गेला. आणि त्या ज्या बस स्टॉपवर तो उभा होता तिकडे खूप गर्दी होती आणि खूप माणसं होते, कारण पुरीम चालू झाला होता आणि खूप माणसं घाईमध्ये होते, गर्दी होती खूप मोठी, खूप माणसं होते तिकडे. तर हा गेला आतमध्ये एका दुकानामध्ये समोरच्या, जो पण बस येईल तोपर्यंत काहीतरी घ्यायला विकत, म्हणजे तो काहीतरी खाऊ शकेल, त्या आधार मिळेल काहीतरी. तेवढ्यात एक जोरात बूम करून बॉम्बचा मोठा आवाज आला. आणि तेव्हाच एक सुसाईड बॉम्बर होता, जो त्या बस स्टॉपवर फुटला. त्याच्यामध्ये 13 माणसं मेले आणि 100शी जास्त माणसं जखमी झाले. आणि हा वाचला. तिकडेच होता त्याच बस स्टॉपवर, त्याचे नॉर्मल त्याच बस स्टॉपवर थांबून तो दुसरी बस घ्यायचा. आणि ते धकाधकीचे मिमावेत, जसं बोलतात, धकाधकीचे मिमावेत त्यांनी बघितलं रिअल लाईफमध्ये. आणि त्याची बेमेत त्याची लाईफ वाचली, कारण त्यांनी सेदाका दिला म्हणून. कारण त्यांनी दिला नसता तर तो तिकडे उभा असता खात, मे बी. आणि तो निघूनच नसता गेला तिकडून. तर म्हणून अ, जेव्हा माणूस लित्रोम करतो, जेव्हा माणूस देणगी देतो, तेव्हा मे बी ती गोष्ट त्याला वाचवते. खूप वेळ आपल्याला दिसत नाही, खूप वेळा दिसतं केव्हा केव्हा. आणि तर माणसाने सांभाळलं पाहिजे, दिलं पाहिजे जेवढं होईल तेवढं, जेवढं त्याला जमतंय तेवढं. कारण सध्या का दत्सिल मी मावेत. एनिवे, आपण राव शिमोनचं जास्त टाईम नाही घेऊ शकत. आपण ॲज युजल वी ती नमाज करतो, जे पण कंटिन्यू करतात गेमाला शिवर बेखावोद. आणि बाकीच्यांसाठी आपण नंतरची नमाज करूया, जी आपण एव्हरी टाईम शिव झाल्यानंतर करतो ती. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुमच्या. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אבטח בך. So with this trust in Hashem, I wish you all a great חודש טוב, חודש טוב, חודש טוב, שהקדוש ברוך הוא ימלא כל משעות ליבנו לטובה. Thanks a lot for listening to the shiur. आणि सर्व पुरुषांना गेमाचा शिवर आहे मराठीमध्ये, आणि इट्स अ बिग ऑपॉर्च्युनिटी ही
घेतलं पाहिजे शिवर, ऐकलं पाहिजे. खसदे अशेम, एवढी मोठी अपॉर्च्युनिटी केव्हा सोडली नाही पाहिजे. थोडासा अभ्यास मराठीमध्ये करायला आणि ऑफकोर्स तुमच्याकडे अम, पुन्हा लक्झोर पुन्हा रिवाईज करायसाठी आपली वेबसाईटमध्ये सर्व आहे. नवीन शिवरीम आहेत ऑफकोर्स. तर ते पण तुम्ही बघू शकता, ऐकू शकता. טוב, תודה רבה, וחודש טוב, ושלום שלום. תודה רבה, ראש חודש